काय करणार. की आमचा कांबळे लय हुशार, आमचा कांबळे लय हुशार, हे कधीच नाही रडला, नुसताच कणला. कांबळे शाळेत गेला, कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली. आता ह्यो चळवळीत ना. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली, पण कांबळेनं पाठीवर सावित्री काढली. क्या बात है. म्हणून चिडून मास्तरनं कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कणला. कांबळे वयात आला, विशीत आला, मिशीत आला, कांबळे गुलाबी झाला आणि प्रेमात पडला. मग गार्डन मध्ये बसल्यावर एक दिवस तिनं विचारली त्याची जात. कांबळे म्हटला, वेडे मी माणूस, माणूस माझी जात, प्रेमात कसली आली जात. मग माणूस माझी जात असं म्हणणारी या देशात एकच जात. तिनं बरोबर ओळखली आपली जात. दुसरं कोण मग तिनं असाच तुडवला, असाच तुडवला, असाच तुडवला, पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कणला. कांबळेचं लग्न ठरलं. घरचे म्हणाले मुहूर्त पहा. कांबळे म्हणाला, पटत नाही, महात्मा फुले वाचा. मग नातेवाईक म्हणले सत्यनारायण. कांबळे म्हटला, चालणार नाही, बाबासाहेब वाचा, 22 प्रतिज्ञा. तेवढ्यात भावकी आली, आणली कुलस्वामी, कुलदैवत, जागरण गोंधळ वाक्यामुळे एखादं बोकड तरी काप. कांबळे म्हणला, पटतच नाही, गाडगे बाबा वाचा. मग घरच्यांनीच दार लावून कांबळेला बोकड शिजवून तुडवला, असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कणला. मग कांबळे चळवळीत आला आणि चळवळीत सगळे गट तट दिसले. कांबळेला वाईट वाटलं, बाबासाहेबांच्या चळवळीच हे काय झालं, सगळे गट तट, आरपीआय ABCD दिवाळीपर्यंत झेड पर्यंत, झेड संपले की रोमनाम चालू करते गट काढ. कांबळेला वाईट वाटलं, कांबळे सगळ्यांना वाटला, सगळ्यांनी एकत्रित या, एकत्रित या, चळवळ समजून घ्या, फुले शाहू आंबेडकर समजून घ्या. दिवसभर बोंबलत राहिला. मग संध्याकाळी सगळे एकत्रित आले आणि एकत्रित येऊन आपल्याच लोकांनी आपल्याच कांबळेला असा तुडवला, असा तुडव. मग याला कळलं तुडवायला एकत्रित आले, पण कांबळे नाही रडला, नुसताच कणला. मग कांबळे जयंती महोत्सव समितीचा अध्यक्ष. विहारात मीटिंग बसली, पोरं म्हटली डीजे, कांबळे म्हटला प्रबोधन. मग डीजे लावून पोरांनी कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कणला. शेवटी कांबळे थकला, वय झालं आणि आता कांबळेचा मुलगा मोठा झालाय. मग ते आता रील स्टार, इंस्टाग्राम, त्याच्यावर ते एक नवीनच जमात आली. 70% डोळे बारीक करा, स्वामी दिसले का बघा. अरे बापरे.
कडक कडक. शिकले लोक सुद्धा 70% डोळे बारीक करून स्वामी पाहणाऱ्या अवलादींना आंबेडकरांच्या चष्म्यातला भारत समजून घ्यायला 70 पिढ्या जातील. वा सर वा. आता ही व्हायरल झाल्यावर खाली शिव्या द्यायची. ती बी 70% डोळे बारीक करते शिव्या. आता असं बोलल्यावर कसं शिव्या ती आता अवघड झालं. ती तसलंच ती पोरग असं इंस्टाग्रामवर बघत डोळे बारीक करत बस. त्याला काहीतरी चळवळीत दिसलं आणि कांबळेच्या मुलानं परवा कांबळेला विचारलं, डॅडा फुले शाहू आंबेडकर कोण डॅडा? हे संविधान काय भानगड डॅडा? आणि शिवाजी महाराज खरंच जन्माला आले होते डॅडा? आता मात्र कांबळे पेटला. म्हटलं गावभर पेरलं आणि घरातच नाही उगवलं. मग त्यानं दार लावून पोरालाच असा तुडवला. पण चिरंजीव कांबळे हुशार, तो बी नाही रडला, नुसताच काढला. आणि आता कांबळे वेडा झालाय. सिस्टमनं त्याला वेड ठरवलंय, व्यवस्थेनं वेड ठरवलंय. कांबळे वेड्यासारखं सर्व धर्म समभाव म्हणत असतो. कांबळे वेड्यासारखं मानवतेच्या घोषणा देत असतो. कांबळे वेड्यासारखं शिवराय ते भीमराय सांगत असतो. पण कांबळेच्या हातात कुठल्या एका रंगाची चिंधी नाही. कांबळेच्या हातात या देशाचा तिरंगा आणि मांडीवर संविधान उघडं करून ठेवलंय त्यानं. आणि डॉक्टर सुद्धा कांबळेला शॉक देऊन तुडवत आहे. पण कांबळे नाही रडत, नुसताच कंजूय. कसा? हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आंबेडकर जिवंत आहे. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ही चळवळ जिवंत राहणार आहे. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही आम्ही जिवंत राहणार आहे. मित्रांनो, आज जो हा माझा तुम्ही उभं राहून जो सन्मान करायला